नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आत्ताच आम्ही सुटलो ऑफिसमधून आणि घरी चाललो. जाता जाता थोडंफार सामान वगैरे घेतो, थोडी शॉपिंग करणार आहे आणि मग घरी जाणार आहे. स्वस्त भेटली तुम्ही पण तेवढीच बघा आमच्याकडे किती टॅलेंट आहे. आम्ही आता आलो तिकडे दुकानातून मेथीची भाजी आणली आणि भाजी आणली ती आम्हाला भेटली 15ला. पुढून एक काकू येत होते आणि आमच्याकडे मेथी होती. आम्ही म्हणलं आम्हाला 15ला भेटली, हे इकडून घेऊन येतात म्हणून त्यांना पण त्यांना पण 15ला भेटली होती. मग आम्हाला जरा बरं वाटले किंवा गावात फिरते बाबा, आपण एवढं फिरून आलं. आता आम्हाला केळी घ्यायला जायची आहेत. आज आमच्या घरी सवासणी गुरुवारचं उद्यापन आहे आणि त्यामुळे मग दिदी आज छान सवासणी घालणार आहे. स्वयंपाक मस्त बनवणार आहे. आज लवकर सुटलो दोघं ऑफिसमधून, आता घरी जाणार आणि ते काम. मी आल्या कामाला लावलं हिला. मी खालची पानं घेत होती, ती मला म्हटली नको मी वरची घेते. किती घेते? हां, मी हे टाकून देऊ. आणि बघा आमच्या आजीनी कोणी पण निवडते, खुर्ची पण बसले छानपैकी एक फूल लावले. इकडून दिसणार नाही, दुसऱ्या साईडने दाखवावं लागेल. अंशू, अय अंश, हाय कर, हाय. हे काय खेळतोय तू? आधी झाडू खात्यात कामाला होत्यात, त्यामुळे सवय नाही गेली अजून झाडायची, म्हणून ती आता इथं पण झाडते. मी आत्ता आलेत. चालेल. खोबरं 100 रुपयाचं खोबरं आहे, तेवढं चालेल. खोबऱ्याचा रेट एवढा वाढलाय ना, 400 रुपये किलो झालंय. 100 रुपये पावशेर एवढंच खोबरं आहे. आता काही बिना खोबऱ्याच्या भाज्या करायचं का? खोबऱ्याचं रेट बघू, आता सगळ्याचाच रेट वाढलाय त्यामानाने. कुकरला खूप घाबरते. लहानपणी एकदा तिने कुकर उडवला होता चालू गॅसवरती. भांडं होतं ना, काय खेळतोस? थर्मासचं भांडं होतं कुकरचं. आणि त्याच्यात काय चहा घेतलं का? ते गरम करायला ठेवलं डायरेक्ट पातेलं, ते भांडं. हे काहीच नाही, अँटिक आहेत. मी काल का परवा माझ्या बेस्ट फ्रेंड आहे, तिचं घरी गेले. इमॅजिन करा चहा कशात बनवत असेल बरेच लोक, मी नव्हतं पाहिलं. तर ती कुकरच्या भांड्यात चहा बनवत होती. मी तिला विचारलं त्याच्यात का चहा बनवते, ती म्हणजे आमच्या इकडे बनवलं असं चहा कुकरच्या भांड्यात. साधारण 1-7:30 वाजत आले तरी आमचं अजून स्वयंपाक काहीच झालेलं नाही. तेल खूप तापले, गॅस बंद केलं तरी ते होतं. हे जे पापड आहेत ते आमच्या आजीने घरी बनवलेले आहेत. काहीतरी ताट घेतात, त्या ताटावरती ते तांदळाचे मला वाटतं, ताटावरती तांदळाचं पीठ आहे आय थिंक, असंच काहीतरी, मला पण माहीत नाही टिप्समध्ये. आमटी वगैरे दिदीने केली आहे, सगळंच A to Z दिदीने केलं आहे. मी तिला एक साधारण म्हणजे गूळ वगैरे किसून दिला होता भाजी नाही ह्याच्यासाठी, पोळ्यांसाठी गूळ किसून दिला, खोबरं किसून दिलं भाजीसाठी. आणि भाजी थोडी निवडली मेथीची, उठलेली मम्मीकडे नेऊन दिली, मम्मी निवडती आहे. मला भाजलं मागायचं ते पाण्याचं होतं ना. मला हे पापड आवडायचे, मग हे कुठले दुसरे आहेत का ते निळे आणि हे हे आपल्या आईने बनवले ना घरी. हे पापड आमच्या आजीने बनवले आहेत घरी, खूप सुंदर पापड आहेत. आता मी पूजा वाढणार आहे, मग ते पूजेचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. पापड तळून झाले. आमच्या घरी एक खास पाहुणे येणार आहे, तिची कलिग येणार आहे, तर मी दाखवेन तुम्हाला. ती मला म्हणते, काय म्हणते का छोटी ना, केवढी शिकते. तर आज केवढूशिकच्या ब्लॉग मध्ये तिचं स्वागत आहे. आज मी तिच्याकडे जाऊन बसणार आहे आणि हा व्हिडिओ ती पण बघेल कदाचित.
आणि जर बघितलं तर नक्की कमेंट कर. तेव्हा देवीची पूजा मांडली मी. रांगोळीवर थोडंसं दुर्लक्ष करा, कारण आमच्या घरात सगळ्यात घाण रांगोळी मी काढते, त्यामुळे तिथं लक्ष नका देऊ. खा मिरची खायला देते, चांगलं काहीतरी दे ना. ही माझी मम्मी. तिकडं पण फोन चालू ना आजकाल तुला वरती लवकर खाली त्याचं कॅमेरा कुठं कुठं पायाचा असतो, नंतर घ्यायचा असतो. मन कधी नाही पडली घे पाडून. आपला बिझनेस सक्सेस ये क्या है ना बाबा, हम हमारे पास ही आमची स्पेशल गेस्ट आहे आणि ही छोटू स्पेशल लपून गेली माग. आणि हे बघा, हा आमच्या घरातला छोटा डॉन. चला ही चालली आहे आता, मी तिला सोडायला चालले. चला चल चल. ती छोटी एवढी लाजती ना भारी. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय गाईज, आता थंडी एवढी वाढली आहे ना, त्यामुळे मी खाऊन पिऊन डायरेक्ट स्वेटर वगैरे घालून बसलेले. ही माझी मम्मी मग अशी तोंड दाखवत नव्हते. आणि हे बघा हे काय चाललंय मागं माहिती का, मावशीचा फोन आलाय आणि दीदी तिला साड्या शोधून देते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बाय.